जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज तो आपला नवीन प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये टमॅटो लागवड करून दिली. आता टमॅटो लागवड करून ना भरपूर दिवस झाले. मी काही व्हिडिओ शूट नव्हती केली. त्यामध्ये आपण हे पण बसून दिले का ते जे थ्रिप्स असतं ना तर ते कवर होण्यासाठी. त्यानंतर आम्ही ना तो छोटा वखर दाखवतो तुम्हाला. त्या वखराने आतमध्ये जेवढं गवत दिसत होतं ना तेवढं सगळं गवत ना आम्ही काढून घेतलं नाही का. म्हणजे आता तीच चालू होतं बा. हे सर्व आहे ना आम्ही काढून घेतलं. सर्व गल्ले करून झाले त्याचं काम. त्याच्यानंतर याला हे बा एवढं मोठं झाले. तुम्हाला दाखवतो हे बा एवढं मोठे झाले. हे नंतरची लागवड आहे. आता याच्यात विषय काय होता माहिती का. हे दीड फुटावं आहे ना होल होतं. तर आम्ही पहिलं काय केलं, इथे एक लावलं, मध्ये एक सोडलं आणि इथे एक लावलं. म्हणजे हा पुरा गॅप 3 फुटाचा झाला. तर मग परत याच्यात पण लावून देऊ. कारण मग त्याच्या समजा हे झाड जर गेलं तर या दोन्हींमध्ये ते ॲव्हरेज निघून जाईल. त्या हिशोबाने मग आम्ही परत आतमध्ये लावून दिलं. ग्रोथवरून तुम्हाला समजत असेल पुढं मागं झालं आहे. म्हणजे हे 6 दिवस अगोदर आहे, हे 6 दिवस नंतर लावलेलं आहे. असं त्या दोन्हींमध्ये फरक आहे. पहिलं विचार नव्हता. हे तुम्हाला पाहिलं लगेच समजेल. हे अगोदरचं आहे, हे अगोदरचं आहे, ते नंतरचं आहे. असं फोकस नाही होत त्याच्यामुळे. हे लगेच लक्षात येऊन जाईल हे अगोदरचं आहे, त्याच्या पुढचं नंतरचं आहे. तर माझ्या प्रकारे काय आपलं इथं काम चालू होतं. मध्ये पाऊस पण येऊन गेला, तुम्ही बघितलं असेल. त्यामुळे हे गवत वाढलं तर. आणि आपण जे खाली प्लॉटला जे आपले द्राक्ष बाग आहे ना त्याचे प्लॉट आहे ना त्याला आपण कट मारलेले. ते आता त्याच्यात जर जास्त गवत आलं तर 2-3 दिवसांनी बघू. गवत छोटं असतानीच आहे ना कट मारून देऊ, राऊंडअप मारून देऊ. कारण नंतर ना खूप तकलीफ होती त्याच्यामुळं. काही झाडांची ग्रोथ एकदम मस्त झाली. काहींची आहे थोडीशी स्लो आहे, पण ठीक आहे, काही अडचण नाही का. आता बांधणी बांधणी करायला. आणि याचं आहे ना साईडला आहे ना ते काढायचं आहे ना गवत राहिले या प्लॉटचं. मधलं जेवढं होईल तेवढं तर आम्ही काढून घेतलं आहे. आणि तरी पण अजून कुठं मोठं गवत जर दिसतं आहे ना तर असं विचार चालू आहे काही एक निंदणी ना याची करूनच घ्यावं. मग ती निंदणी ना ते आपण जे मागच्या रानाची निंदणी केली ना तशी मग याला काही 1 दिवसात होऊन जाईल. फक्त जे आपण साईडला जे पेपर टाकले नाही ना, जो साईडचा चौकोन तयार होतो पूर्ण प्लॉटचा, तर तो राहिला आहे. आणि याच्या आहे ना तारी आहे ना टाईट करायचं राहिलं. कारण याच्यामध्ये ना आपण 2 वर्ष बसून आहे ना बाग लावलेला नव्हता. म्हणजे पहिला बाग होता द्राक्ष बाग, तो तोडून त्याच्यानंतर ना परत आपण याच्यात बाग लावला नाही. मध्ये मग 2-3 वर्ष गेली. मग यावर्षी परत बाग लावून दिली आपण. तर मग याची आहे ना तारी पण टाईट करायची आहे. आणि हे ना इकायची दिसते का कोपऱ्याची, त्याचे ना अँगल आहे ना वरती आले, दिसले असतील तुम्हाला. ते अँगल वरती आले. ही काही ठिकाणची उडाली. तर त्याला ज्या ठिकाणची उडाली ना त्याला मग नंतर हे बघा अशी तार लावून घेतली होती. पहिलं ते चूक लावली ती, पण मग नंतर परत तारीने पॅक करून घेतलं जिडं गरजा होती तिडं. अशा प्रकारे काही काम गती चालू आहे. कंटिन्यू टाईम टू टाईम अपडेट तर तुम्हाला देतच राहील, त्याच्यात काही विषय नाही. अशा प्रकारे आता इथलं उडलं आहे बाई. चूक दिसली का, चूक लावलेली. अशा प्रकारे काही टाईम टू टाईम कामं चालू आहे. काही नाही, थोडं राहिलं आता द्राक्ष बागेचं काम आटपले मीन्स फक्त पावडर आहे नाही का. आता पावसाळा चालू होईल, फक्त पावडर राहत्या. डायरेक्ट सुक्या नाही का कोरडी पावडर म्हणतो आपण, त्याचं पण मशीन आहे आपले का. ते पण दाखवीन मी तुम्हाला ज्या टायमिंगला आपण पावडर मारायला सुरुवात करू त्या टायमिंगला. मग आता खाली पण रानामध्ये चक्कर मारून आलो. मग म्हटलं तुम्हाला आहे ना पहिले या प्लॉटची ना माहिती देणं गरजेचं होतं की आपण कामगती काय चालू आहे, याच्यात फळ कोणतं घेतलं तर काय घेतलं तर याची अपडेट दिलेली नव्हती. त्यामुळं असं काय चालू आहे. आजचा दिवस तर संपला आहे. आपण असे पण ब्लॉग 2 दिवसाचे एकत्र करून, म्हणजे 2 दिवसाचं रेकॉर्डिंग करून मग 3ऱ्या दिवशी टाकतो. तर माझं एवढं होतं, एवढं काम झालेलं आहे आपलं. बेड पण तयार करून झाले, ते रोप पण लावून झाले त्याने. आणि हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, हे जे आपण यूज अँड थ्रोचे कप असतं बघा, पाणी पिण्यासाठी वापरतो आपण, पण त्याला एक दोन्ही बाजूनी ना हे बघा फोले मध्ये लगेच एक अंदाज येऊन जाईल असं. म्हणजे तो कपला बेस नाही खाली, तो बेस काढून गेले. आणि हे लावायचं कारण असं काय आहे ना, 20 दिवसापूर्वी ना इतकं भयानक ऊन होतं. आता जवळजवळ 20 दिवस झाले असतील लावून. एक सरासरी एक अंदाज धरला 20 दिवस झाले.
तर मग ना त्याची आहे ना ही साईडची आहे ना पेपरची वाफ त्याला लागून आहे ना त्यासाठी एक कप लावले होते. फायदेशीर ठरले. आता माहीत नाही किती जण लावता किती नाही, पण मी पण एका ठिकाणी बघितलं होतं. त्यांना सहज जाऊन भेटलो व विचारलं काय का बरं तुम्ही हे कप का लावले आणि हे कप ॲवेलेबल पण आहे का दुकानामध्ये. ते म्हणजे लागल तिथं भेटतं तुमच्या वय की बुवा तुम्ही जाऊन विचारपूस केली तर ते ॲवेलेबल करून देतात की बुवा ऑर्डरनुसार काय असेल नसेल ते त्या हिशोबाने. मग आपल्याला माहीत नव्हतं, मी पण एका ठिकाणी बघितलं होतं. मग त्या हिशोबाने म्हटलं चला ट्राय करून बघू, पण फायदेशीर आहे, याचा फायदा पण आहे. आणि कप काढले बी नाही काढले बी काही फरक नाही पडत. ही अशी माती घेऊन आणि या कपमध्येच भरली तर त्याला बी लगेच हे लावून होतं. आपण जी भर लावतो ती भरही पण लावून होती, काही विषय नाही का, असा विषय आहे. तर मग चला चालू राहील. तुम्हाला हीच माहिती द्यायची होती पूर्ण प्लॉटची. आणि राहिला रूटचा विषय, या नळ्या काढून आपल्याला नळ्या तर वरती बांधायच्या आहे. त्याच्यामुळे म्हटलं मग त्याच नळ्या आपण याला यूज करेल. येतं तुम्हाला सांगितलंच होतं. माझ्या प्रकारे आहे काय, या नळ्याचं कनेक्शन पाहून घ्या. या आपल्या गल्लीला मेन लाईनला होत्या, त्या काढून आम्ही शेजारी बेड तयार केलं, त्याला वापरून घेतल्या. मग आता असे आहे, आता बांधणी होईल. अजून याची पहिली बांधणी करू. अजून 5-6 दिवसात बांधणी करावं लागेल. काय होऊन जातं, आता हे झाडाची ग्रोथ जास्त आहे, त्या झाडाची ग्रोथ जास्त आहे, त्याच्या पुढच्या झाडाची ग्रोथ कमी. तर माच नाही करणार आपण, प्रत्येक ठिकाणी एक एक दोरी लगेच लावूनच देणार आहे, जेणेकरून पुढे तकलीफ नाही होणार या हिशोबाने. कारण काय होऊन जातं की बुवा सगळे बांधायच्या हिशोबाने आपण बांधणीनं थोडी लेट करतो. मग त्याने काय होतं, झाडालाच तकलीफ होती. त्याच्यामुळं लवकर बांधणी करून घेणार आहे. इन्फॉर्मेशन तर तुम्हाला द्यायची होती फक्त की बुवा आपलं काय कामगती चालू आहे, काय नाही काही नाही. मी या हिशोबाने चला भेटू तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये.